शेवटी संतापून देवयानी म्हणाली, कचा, तू स्वार्थी आहेस. माझ्यामुळे तुझे प्राण वाचले. तुला संजीवनी विद्या मिळाली, ते विसरलास? तू कृतज्ञ आहेस म्हणून माझे प्रेम झिडकारतो आहेस. मग ऐक तर, माझ्यामुळे तुला जी संजीवनी विद्या प्राप्त झाली आहे ती तुझ्याकडून फलद्रूप होणार नाही. देवयानीचा शाप ऐकून कचाला धक्काच बसला. आतापर्यंत तो शांतपणे बोलत होता, पण आता मात्र त्याचा राग भडकला. म्हणाला, कामांध होऊन तू बोलते आहेस देवयानी. तुझ्यासारख्या सुशील व्यक्तीकडून मला ही अपेक्षा नव्हती. सगळे समजावूनही तुला पटत नाही. प्रेम काय विषयांधच असायला हवे? प्रेम शुद्ध, सात्विक असू शकत नाही. पण तुझ्या स्वार्थापायी तू सर्व मर्यादा ओलांडून गेली आहेस. त्यामुळे मला शाप देण्याचे तू धाडस केलेस. पण एक लक्षात ठेव, तुझ्या शापामुळे माझी संजीवनी विद्या माझ्याकडून जरी फलद्रूप झाली नाही तरी ती मी दुसऱ्याला शिकवीन आणि फलद्रूप करीन. जातो मी. म्हणत ताड पावले टाकीत कच निघून गेला. सुन्न झालेली देवयानी कितीतरी वेळ तशीच उभी होती. देवयानीला सोडून कच स्वर्गात गेला. तेथे देवांनी कचाचे स्वागत केले, त्याचा मोठा सत्कार केला. त्याच्या जय जयकाराने स्वर्ग दुमदुमून उठला. पण इकडे देवयानी मात्र त्याच्या विरहात पोळू लागली. आपले प्रेम झिडकारून कच गेला याचे तिला विलक्षण दुःख झाले. ती एकटी राहू लागली. खाण्यापिण्यात तिचे लक्ष लागेना. आपल्या लाडक्या कन्येची ही अवस्था शुक्राचार्य बघत होते. मायेच्या शब्दांनी तिची समजूत घालीत होते. तिचे दुःख हलके करण्याचे काम करीत होते. एकदा तिला म्हणाले, कच हा धर्मात्मा आहे. त्याच्या हातून कधीच धर्माचे उल्लंघन होणार नाही. त्यामुळे त्याने केले ते बरोबर आहे. तू उगीच कष्टी होऊ नकोस. तुझे दुःख बाजूला सारून परत पूर्वीसारखी हो. तुझे दुःख माझ्याने बघवत नाही. फार त्रास होतो मला तुझे दुःख पाहून. त्यांनी हर तऱ्हेने देवयानीची समजूत घातली. त्यामुळे देवयानी हळूहळू कचाच्या दुःखातून बाहेर येऊ लागली. एकदा शुक्राचार्य राजा वृषपर्व्याची कन्या शर्मिष्ठेकडे गेले. म्हणाले, शर्मिष्ठे, तू स्वतःला देवयानीची मैत्रीण म्हणतेस आणि तिच्या दुःखाकडे पाहत पण नाहीस. काय झाले आचार्य? सगळी हकीकत सांगून शुक्राचार्य म्हणाले, हल्ली फार दुःखी असते देवयानी. मला तिचे दुःख बघवत नाही, पण करणार काय म्हणून तुझ्याकडे आलो. सांगा आचार्य, त्यासाठी मी काय करू शकते? देवयानी माझी जीवाभावाची मैत्रीण आहे. तिचे दुःख दूर करणे हे माझे कर्तव्य आहे. त्यासाठी मी काय करू ते सांगा.